वळूयात राजकीय घडामोडीकडे। आज मुंबईमध्ये काँग्रेसचा सद्भावना दिवस संकल्प मेळावा आहे। ठाकरे तसंच शरद पवार आणि खरगे यावेळेला उपस्थित असणार आहेत। माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त आज काँग्रेसच्या वतीने सद्भावना दिवस संकल्प मेळावा आयोजित केलेला आहे। माटुंग्यातल्या षण्मुखानंद सभागृहात दुपारी 3 वाजता हा मेळावा होईल। लोकसभा निवडणुकीप्रमाणेच विधानसभेतही महाविकास आघाडीला दणदणीत विजय मिळवून देण्याचा संकल्प या मेळाव्यानिमित्त केला जाणार आहे। या मेळाव्याला उद्धव ठाकरे, शरद पवार, मल्लिकार्जुन खरगे हे प्रमुख नेते म्हणून उपस्थित असतील। अधिक माहिती घेऊयात। सागर कुलकर्णी आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। सागर, कार्यक्रम जरी काँग्रेसच्या वतीने ठेवण्यात आलेला असला तरी सुद्धा पुन्हा अर्थातच विषय जो आहे तो विधानसभेसंदर्भात छेडला जाऊ शकतो, काय अधिक माहिती? विधानसभेच्या दृष्टिकोनातूनच इतका मोठ्या प्रमाणामध्ये महाविकास आघाडीचा मेळाव्याचं आयोजन केले गेलं आहे। निमित्त आहे राजीव गांधी यांच्या जयंतीचं। मुळात राजीव गांधी जयंतीच्या निमित्तानं उद्धव ठाकरे या मेळाव्याला उपस्थित राहत आहेत आणि ते आता काय बोलणार यावरनं विरोधक सुद्धा त्यांच्यावर टीका करण्याची शक्यता आहे। मागील अधिवेशनामध्ये काही दिवसांपूर्वी महाविकास आघाडीचा इथे मुंबईत जो मेळावा झाला होता त्यामध्ये मुख्यमंत्री पदाची चित्र स्पष्ट करा अशी भूमिका उद्धव ठाकरे यांनी जाहीर केली। मात्र त्यांचे मित्रपक्ष असणारे 2 शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाने मात्र त्याला विरोध दर्शवला आणि आधी निवडणूक जिंकूया आणि त्यानंतरनं मुख्यमंत्री कोण चेहरा ठरेल अशा स्वरूपाची भूमिका घेतली होती। यामुळे महाविकास आघाडीतले मुख्यमंत्री पदाचे उमेदवारांना मतभेद उघड पद्धतीने मागच्या मेळाव्यात दिसले। आत्ताच्या मेळाव्यामध्ये सुसंगत पद्धतीने राजकीय भूमिका मांडतायत का? राज्यामध्ये एका बाजूला अजित पवारांची यात्रा सुरू आहे, दुसऱ्या बाजूला महायुतीकडनं लाडकी बहीण योजनेच्या निमित्तानं प्रत्येक जिल्हानिहाय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री मेळावे घेत आहेत। अशा परिस्थितीमध्ये महाविकास आघाडीकडनं आता त्याला राजकीय प्रत्युत्तर काय दिलं जातंय? मुंबई मध्ये आपणास माहित आहे की 2014-2019 मध्ये भाजप आणि तत्कालीन शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली जी काम करत होती त्यांचं वर्चस्व अधिक दिसून आलं होतं। आता मात्र लोकसभेच्या निवडणुकीत ज्या पद्धतीने महाविकास आघाडीला यश प्राप्त झाले अशा सगळ्या परिस्थितीत मुंबईकडे अधिक फोकस करण्याचा प्रयत्न महाविकास आघाडी या निमित्तानं करू पाहते। नक्कीच। तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी सागर।